की खरंच सावरकरांना 50 वर्ष राहावं लागलं की वाय. नाही, सावरकरांना अंदमानमध्ये फक्त 14 वर्ष राहावं लागलं. 1924ला सावरकरांची सुटका झाली. हाच विषय पेपरात मारामारी करून आणलेला आहे. कारण अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी 3 पत्र लिहिली आहेत सरकारला. मला राजकारणात पडल्याबद्दल वाईट वाटते आहे. तेव्हा आता याच्या पुढे मी काही तुम्हाला असा त्रास देणार नाही. मला सोडा. घाबरला का नाही हे आमच्या पेपरवाल्यांनी बॉम्बलायला सुरुवात केली. ही पत्र आहेत बरं अशी. मी नाही असं कधी म्हणणार नाही. जे आहे ते मी कशाला नाही म्हणू. घाबरला का नाही ते हे कोणी सांगायचं. अरे यडपटिया, का तुला राजकारण म्हणजे काही ते कळत नाही का रे पठ्या. राजकारणामध्ये शत्रूला फसवायचंच असतं, त्यासाठी खोटं चलायचं असतं. ते लिहिलेलं फारसं मनावर घ्यायचं नसतं. ते कोणाला पत्र लिहिलंय हे जास्त महत्वाचं आहे. लिहिलंय की नाही हे महत्वाचं नाही. असं नाही. जे लिहिलंय तेच खरं म्हणायचं. जे लिहिलं नाही ते खरं नाही असं. मग तुला माहिती आहे का काय, शिवाजी महाराजांनी आयुष्यात आंघोळ केली नाही. असं कसं होईल. कुठं लिहिलंय. लिहिलं की खरं म्हणायचं. नाही तर असं कसं. हा कॉमन सेन्स आहे. आंघोळ केलीच असेल मग तुझा कॉमन सेन्स बाथरूम मध्ये चालतोय, रणांगणावर कधी चालवायचा असं एकदा मला सांग. तुला एवढी अक्कल आहे ना. जरी लिहिलेलं नसलं तरी आंघोळ केलेली असू शकते माणसांनी. मग यडपटा, जेव्हा अफजल खानाला मारायचं होतं तेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानाला असंच पत्र लिहिलं होतं. मी तुला फार घाबरलेलो आहे, पुन्हा स्वराज्य म्हणून तोंडातनं सुद्धा काढणार नाही. तुम्ही मला घेऊन जायला या, माझं चुकलेलं असंच लिहायचं असतं का खरं लिहायचं असतं. आत्ताच नवीन वाघनकं करून आणलीत, त्याला धारही लावून आणली, त्याची एक ट्रायल घ्यायचं आत्ता डोक्यात आहे. तेव्हा तुम्ही जरा परता असं लिहून कोण तुझा काका येणार होता का रे वरती. पण आमच्या सरकारला याची सवयच नाही. याची सवयच नाही की शत्रूला फसवायचं असतं आणि आपल्या लोकांशी प्रामाणिक वागायचं असतं. याची सवय असावी लागते. गेली कित्येक वर्ष आपल्या देशाचं राजकारण इतस्त पेंड खातंय. ते शत्रूशी खरं बोलतात आणि आमच्याशी खोटं बोलतात. सरकार शत्रूशी खरं बोलतं, आम्हाला 50 वेळाला खोटं सांगतं. काश्मीरमध्ये वाटेल तेवढा आतंकवाद चालू असताना अगदी डिफेन्स मिनिस्ट्री पासून सगळे सांगणार, शंकरराव चव्हाण सुद्धा काही चाललेलं नाही हो तिथे. आणि जेव्हा त्यांच्या हेलिकॉप्टर खाली स्फोट झाला, अरे चा काहीतरी दिसताय म्हणले. आता एवढ्या वेळ तुम्हाला जर डिफेन्स मिनिस्टरला लागत असेल तर बाकीच्यानी काय करावं मला एकदा सांगा. कारगिलच्या भागामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर आमच्या इकडच्या मंत्र्याला एकदा मराठी टाइम्सने मुलाखत घेतली. त्याने विचारलं का म्हणले त्या परदेशी लोकांनी सियाचीन भागावरती कब्जा केलाय, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. तो म्हणला भारताबाहेरच्या प्रांताबद्दल मी बोलत नाही. माणसांना फिट एशी मिळाली. अहो सियाचीन हा भारताचा प्रांत आहे हेही त्याला अजून माहीत नाही. त्याला चीन वाटलं म्हणजे चीनच्या शेजारी असेल होते सियाचीन. सियावर रामचंद्र की जय म्हणलं तो जाता तसा. तुला तेही माहीत नाही कुठं चाललाय प्रांत. इतकी भयानक. आम्ही शत्रूशी सारखं खरं बोलायचं आणि आम्हाला खोटं सांगायचं की आम्ही हे केलेलं नाही. कशाला असं करता, कशाला असं करता. दुर्दैव हेच येत आहे हो. कुठल्याही सामान्य माणसाला कळतं. जर पटकन कोणी मला इथनं फोन केला की आमच्या इथं समोर घर फोडतायत बरं का, दरोडा करतायत किंवा आमची दुकानं पेटवतायत, दारं फोडतायत, लवकर या, असं केलं तर तिथं यायचं, त्यांना पकडायचं आणि पकडले म्हणून वाजवत जायचं. म्हणजे आनंद व्यक्त करायचा. असा नियम असतो का नाही. हो. मग तुम्ही का नियम चुकीचा केला. दंगलखोरांना पकडण्यासाठी आपल्याकडे पोलीसची गाडी निघते ती सायरन वाजवत. ही कोणाला सूचना चालली आहे मला एकदा सांगा. आम्ही येतोय हे कशाला ओरडता. गुपचूप जा, पकडा आणि सापडल्यावर वाजवत या ना. वाजवत जायचं आणि सापडले नाही म्हणून वाजवत यायचं. हे जे काही उद्योग आमच्या ओरावर पडले 50,000. हा कधी डोक थांबणार आहे तेच कळत नाही. आधीच बोंबलून मोकळे. आता ते इकडे मुंबईचे बॉम्बस्फोट झालेले आहेत, हे झालेलं आहे, ते झालेलं आहे. आता आम्ही पुण्याला गुप्तहेर पटक. कशाला बोंबलतो, कुठं पाठवलंय ते.